देवेंद्र फडणवीस हे खोटा इतिहास सांगत आहेत। कदाचित ही त्यांची राजकीय रणनीती असावी। शिवाजी महाराजांची खोटी वागणुक महाराष्ट्रात आणल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले, पण ही वागणुक शिवरायांची नाहीतच। राजकारण करा पण इतिहास बिघडवण्याचं काम करू नका, असं इंद्रजित सावंत यांनी नमस्कार। विरोधक खोटे नरेटिव्ह पसरवतात असा आक्रोश करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाच खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे। आता तर त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच पराक्रमाला कमी लेखण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे राजकीय विरोधकांच्या सह इतिहास अभ्यासक देखील त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत। खोटं उघड झाल्यामुळे फडणवीस यांची पंचायत होणं तर स्वाभाविकच आहे म्हणा। खोटा इतिहास समाजाच्या मनावर लादण्याचं काम इतिहासाच्या काळापासूनच सुरू झालेलं आहे आणि ही लबाडी किंवा हे महापाप कोण करीत आलेलं आहे याची माहिती आता सगळ्यांनाच आहे। ती काय आता नव्यानं वेगळेपणानं सांगण्याची काहीही आवश्यकता नसावी। इतिहास बदलणं, त्याची मोडतोड करणं, चुकीचा इतिहास पुढं लादणं, रेटणं, राजे शिवछत्रपतींचा पराक्रम, त्यांचं शौर्य कमी करण्याचा उद्योग पिढ्यानपिढ्या होत आलेला आहे। बरं, इतिहास अभ्यासकात, इतिहास संशोधकात जर काही अशी या संदर्भानं इकडे तिकडची मतं असतील तर ते आपण समजू शकतो, कारण ते अभ्यास करत असतात। राजकीय व्यक्तींना इतिहासात ढवळाढवळ करण्याची गरजच काय? आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणतो की त्यांना हा अधिकार दिला कोणी हो? राजे शिवछत्रपती यांनी सुरतेवर स्वारी केली, सुरतेचा छापा टाकून मोठा खजिना लुटला। हा इतिहास आपण शाळेतल्या पुस्तकापासून शिकत आलेलो आहोत। इतिहासात सुरतेच्या स्वारीचे पुरेसे वर्णन करण्यात आलेलं आहे। पण आता अचानक देवेंद्र फडणवीस उठले आणि त्यांनी वेगळाच इतिहास सांगितला आहे। म्हणे शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट केलीच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही, उलट सुरतच्या लोकांनी तिथं छत्रपतींचा पुतळा बसवला आहे। तरीही काँग्रेसनं शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली, याची माफी काँग्रेस मागणार का? बघा आता या उलट्या बोंबा। आता अशा प्रकारे जर सवाल देवेंद्र फडणवीस विचारू लागले तर याला उत्तर संशोधक सुद्धा देतातच ना, आणि त्यांनी दिलंय ना। पण बघा कसं आहे, म्हणजे शिवछत्रपतींच्या या सुरत स्वारीवरच्या विषयावर देखील राजकारण, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्र दुःखी झाला आहे, तेवढाच तो संतापलेला देखील आहे। राजकारणाच्या विरोधात आक्रमक झालेला आहे आता सगळा महाराष्ट्र। हा पुतळा कोसळण्यामागं कुणाचं पाप आहे याची उत्तरं देण्यापेक्षा पुन्हा एकदा खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न केला गेला। पडलेल्या पुतळ्याच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न तर नसावा का हो? आता नव्याने पुढे आलेल्या या इतिहास अभ्यासक का इतिहास संशोधक म्हणाल तुम्ही, देवेंद्र फडणवीस यांच्या या नव्या इतिहासामुळं विरोधकांनी तर खरपूस समाचार घेतलेला आहे, पण इतिहासाचे अभ्यासक देखील संतापलेले आहेत। आधी खोट्या वागणुकांचा बाजार मांडला, आता हे प्रकरण। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी पुन्हा एकदा या मंडळींना सुनावलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 आणि 1670 अशा 2 वेळेस औरंगजेबचे बंदर असलेल्या सुरतेवर छापा टाकला। त्यांनी हे बंदर 2 वेळा लुटले, हा खरा इतिहास आहे। देवेंद्र फडणवीस हे खोटा इतिहास सांगत आहेत। कदाचित ही त्यांची राजकीय रणनीती असावी। शिवाजी महाराजांची खोटी वागणुक महाराष्ट्रात आणल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले, पण ही वागणुक शिवरायांची नाहीतच। राजकारण करा पण इतिहास बिघडवण्याचं काम करू नका, असं इंद्रजित सावंत यांनी सुनावलेलं आहे। मालिकेच्या रूपानं घराघरात छत्रपतींचा खरा इतिहास पोहोचवण्याचं जे मोलाचं काम केलं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी, आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी फडणवीस यांच्या खोटेपणाचा समाचार देखील घेतला आहे। बघा, सुरतेबाबत विधान करताना इतिहास बदलू नका, कारण जे तुम्हाला बॉस वाटतात त्यांच्याकडे नाही तर औरंगजेबाच्या बहिणीकडे सुरतेचा सारा जात होता। त्यामुळं इतिहास आहे तसाच ठेवा, त्याची मोडतोड करू नका, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत।
गुजरातच्या बॉसला खुश करण्यासाठी हे विधान केलं जात असावं असं देखील अमोल कोल्हे म्हणाले आहेत. आता जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत एक भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करण्यासाठी जन्माला आले होते. तुम्ही महाराजांना लहान करण्याचा प्रयत्न करीत आहात, त्याचबरोबर त्यांचे शौर्य कमी करण्याचा देखील प्रयत्न करीत आहात, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना सुनावलं आहे. एकूणच अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकारणात एक म्हणजे खरं खोटं राजकारणामध्ये जे काही बऱ्याच गोष्टी चालत असतात आपण ऐकत असतो. कोण खरं कोण खोटं आपल्याला कळत असतं. ठीक आहे, ते राजकारणापर्यंत सीमित तरी असतं किंवा असावं. पण आता इतिहासाची मोडतोड कशासाठी केली जाते हो? अहो, विरोधक खोटं पसरवतात असं फडणवीस नेहमी सांगतात. मग आता तेच पडले ना हो उघडे. मित्रांनो, खोटा इतिहास दाखवण्याचा हा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असेल का? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम कमी दाखवण्यासाठी हा उद्योग असेल का? तुमच्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपले चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.